आजच डाउनलोड करा आणि तुमच्या आवडत्या मालिकांचा आनंद लुटा। कुलस्वामी प्रसन्न, आमच्या इथे श्री कृपेने गोपाळ, कैलासवासी हिम्मतराव देशमुख यांचे सुपुत्र। ए माझी पणजी, तू काय मला जिद्दीपणे पोहोचवते काय? आता आमच्या पोटी जन्माला आली ठीक आहे, पण म्हणून मला का मारती तू? ते कैलासवासी खोड आणि श्रीलिव हिम्मतराव देशमुख। काय लिहिता येते का नाही? हौसा आत्या रित्या हौसा रे म्हणायचा आणि आत्या तर अजिबात नाही म्हणायचं। कॉल मी हॅश। हॅश ते आप्पा काय सांगतात तिकडे ध्यान दे। बर हौसा वाच पुढे। परत तेच कितींदा सांगितलंय हॅश म्हणायचं मला। बर बाई हॅशे वाच पुढे। गोपाळ श्री हिम्मतराव देशमुख यांचे चिरंजीव, राहणार कुरवली, तालुका खटाव, जिल्हा सातारा। लतिका सुभाषराव जगदाळे यांची कन्या, राहणार वरुड, तालुका खटाव, जिल्हा सातारा। यांचा शुभविवाह करायचे योजिले आहे। ए गोपाळ, बाबा लग्नाची खरेदी आहे, पैसे लागतील। किती लागतील? हेच आपले 4-5 लाख बस झाले। काय एवढे पैसे? एवढं नाहीत माझ्याकडे। नाही येत कसे काय? तूच तर म्हणला होता ना 4-5 लाख आहेत तुझ्याकडे म्हणून। त्या भरोश्यावर तर गाठ घातला येऊ समजा, आणि आता तू हात वर करतोय। गावातल्या लोकांसाठी पैसे आहेत तुझ्याकडे आणि बापाने मागितल्यानंतर तोंडावर नाही म्हणतोस तू। लाज वाटते का तुला? आता त्यात काय लाज वाटायची का? बायकावर पैसे उधळतोय मी? अरे दुकानात घातले ती काय असं चाललंय वे? घेतला का घरच्यात कुणाकडनं 1 रुपया तरी घेतला मी? नाही ना? बरं ठीक आहे, किती उरल्यात? असतील 2-1 लाख असतील। दे। आता काय खिशात घेऊन फिरतोय मी? देतो उद्या। काय? बघ आहे का कोण घरात? नाहीत, घरदार एकूण सगळे हिमालयात गेलेत। काय आजी मस्करी करताय? एवढी माणसं दिसते ती या। दिसतात ना, मग कशाला विचारत कोण आहे का घरात? कोण आहेस रे तू? कोण पाहिजे तुला? मी बोलवलंय, या। पाहुण्यानं पाणी आणा। न? मी आणू? फुलताई आणू का ग पाणी? वय ग उठू का? लाले पाणी आण ग पाहुण्यासनी। बोला, किती छापायची पत्रिका? 1000 तरी लागतील। अख्ख्या जिल्ह्याला बोलवायचंय का? का मंत्री आहे ह्यो? का पैशाचं गठुळ सापडले? 500 छापा। 500? एवढे? मी काय आमदार आहे का खासदार आहे? 50 छापा। 50 आपल्याकडल्या आणि 50 ह्यांच्याकडच्या। बाज झालं। याड लागले का तुला? 50 तर आपले पाहुणेच आहेत। अरे नुसते गावातच वाटायचं झालं ना तर 500-600 लागतील। माझे पैलवान दोस्त आहेत, त्या सुधागरच्या पोलीस स्टेशनातले लोक आहेत, तिकडची लोक आहेत, तरी गेला बाजार ना 1000 कुठं जात नाहीत, तरी मी 500च म्हणतोय। आपण एवढी माणसं पाहिजेत कशाला? आपलं ठरलं होतं ना साधं लग्न करायचं, मरमर कष्ट करायचं आणि मोठेपणा दाखवायला असा खर्च करायचा। मला नाही पटत। हा तर अरे मला दिसत नसला तर मी सगळं ओळखू शकते। तू 1 नंबरचा पैशाला चिकाट आहेस। तुझ्या हातनं पैसा सुटना आणि लोकांच्या पैशावर तुझी नजर हटना। आत्या माझ्या गोपाळा काय बी बोलू नका, आधीच सांगतेय तुम्हाला। हो, बोलत जाऊ नका, बोलत जाऊ नका। तुझी बोलती बंद करेल ना तेव्हा कळेल तुला। बघितलं आप्पा, हे असे हे सगळ्यांसमोर घडणार म्हणून म्हणतोय नकोच। काय का साधं लग्न करू, 50च्या वर 1 माणूस नको। येतो मी दुकानावर, चला। आओ नाश्ता तरी करून जा। नकोय मला। अरे गोपाळ, अरे आज वडूजला बाजारात जायचं होतं, हळदीचं सामान आणि तुझ्यासाठी मुंडवळ्या घ्यायच्या होत्या। तू सांगते आला असतं तर बरं झालं असतं। मला दुकानात काम आहे,
तुझं तू कर. अरे गोपाळ, अरे एकुलता एक लेख आहेस माझा. तुझ्या लग्नात तर काय हाऊस पण नाही माझी. माणसाला करायचं तरी काय र? लग्न काय सारखं सारखं होतंय बाय. इथं तो नवरा ऐकत नाही, इथं लोक ऐकत नाही. अरे लेकाचं लग्न म्हटल्यावर आईला काय करू आणि काय नग असं होतंय. तिची किती स्वप्न असतात माहित आहे तुला. पण तुम्हाला काय घेणं देणार आहे त्याच्याशी? आई गोपाळ, तू तरी असं वागशील असं वाटलं नव्हतं रे मला. तुला बी आईचं मन समजलं नाही. तुम्ही बापावरच गेलास की. आई रडू नको बर, जाऊ आपण. मी आवरायला घेते. आता नाही, थांब. दुकानावर काम आहे ते संपवतो मग जाऊ. गंगाजी, कसला विचार करताय? कुछ नहीं, कुछ नहीं. तुम्हाला खरं सांगू का, हे पैसे मी आपणसाठी आईसाठी खर्च करायला आणले होते. गावातल्या गरीब माणसांना मदत करायची होती. काय गावकरी मला देवणच म्हणतात ना, आपण एवढं केलंच पाहिजे. पण हे पैसे माझ्याच लग्नात खर्च करावे लागतील असं नव्हतं वाटलं. अरे गोपाळ, तू लगेच येणार होतास ना वा, आणि अगदी इथंच बसलायस. अरे लग्नाची खरेदी म्हणजे तुला काही साधी सोपी वाटली वय? अरे अख्खा दिवस जाईल खरेदीला तरी बी खरेदी व्हायची नाही. चल आवर लवकर. अरे येतोयस ना वा? अरे चल बाई, ही पाहुणी बाई इथंच आहे वय. फुलत आहे, हिला कापडातलं चांगलं कळत असेल बर का. अय चल, येते का आमच्या संग? हा चल की. अगं चल तू. अगं याच्या होणाऱ्या बायकोसाठी पण साड्या घ्यायला लागत्यात. चल. हो हो, चला तुम्ही पण. मला पण आवडतील तुम्ही माझ्यासाठी साड्या पसंत केल्या तर. येत आहे ना? चलच तू. हा जाती हूँ. किसे पता इसके बारे में कुछ और जानकारी हाथ लग जाए. ये अच्छा मौका है. ओय येतीस ना? हा हाँ, आती हूँ. गुणाची गो माझी बायती. चला. अय गोपाळ, चल की लवकर आता. चला या. अब तो शादी होके ही रहेगी ना. थोड़ा खुश रहिए ना प्लीज. चल. आओ अव कुठं घेऊन चाललाय तुम्ही त्याला? आमची खरेदी बाकी आहे व. आमची समधी खरेदी झाली ना की मग तुम्ही या. तुमची खरेदी चालू दे. 0 मिनिटात आणून सोडतो त्याला. काय काळजी करू नका. रा